नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा आपला सर्वनामाचा भाग 4 असणार आहे. या भागामध्ये आपण सर्वनामाचे प्रकार अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, मागील 3 भागामध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाची व्याख्या, तर सर्वनामाचा वापर, तसेच लिंगानुसार बदलणारे किती सर्वनामे आहेत, वचनानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत, हे आपण मागील 3 भागामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही ते भाग पाहिले नसतील तर तुम्ही ते भाग पाहून घ्या. मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 आहेत. सर्वनामाचे मुख्य प्रकार हे 6 आहेत. ते कोणते कोणते आहेत? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. तर मित्रांनो, सामान्य सर्वनामाला अनिश्चित सर्वनाम देखील म्हणतात. आणि 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. तर मित्रांनो, या प्रकारांचा अगदी आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. प्रत्येक सर्वनामाचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग पुढे वळूया. पहिला आपला सर्वनामा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 वर्ग पडतात. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. ते कोणते कोणते? बोलणाऱ्यांचा, दुसरा आहे ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, व तिसरा आहे ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो. म्हणजेच कोणते कोणते गट आहेत? बोलणाऱ्यांचा, ज्यांच्याशी आपण बोलतो त्यांचा आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो त्यांचा, असे 3 वर्ग पडतात. तर मित्रांनो, आपण याचा पुढे आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. काळजी करू नका. त्या व्यक्तींचा व वस्तूंचा व्याकरणात पुरुष असा उल्लेख केला जातो. त्या व्यक्तींचा किंवा वस्तूंचा व्याकरणात पुरुष असा उल्लेख केला जातो. कोणाचा? आपण ते वरती 3 गट पाहिले ना, बोलणाऱ्याचा, ज्याच्याशी आपण बोलतो त्यांचा, आणि ज्याच्याविषयी बोलतो त्यांचा, त्यांचा व्याकरणात पुरुष असा उल्लेख केला जातो. या 3ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. या 3ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुढे आहे, आता आपण पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात ते आपण पाहिलेलं आहे. तो प्रत्येक प्रकार आपण अगदी उदाहरणासहित डिटेलमध्ये पाहूया. पहिला काय आहे? बोलणाऱ्यांचा. तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. ते कोणते कोणते आहेत? मी, आम्ही, आपण, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. बोलणारा स्वतःचा उल्लेख करत असताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी उद्या येणार नाही. इथे स्वतःचा उल्लेख केला ना, मी म्हणजे स्वतःविषयी बोललो ना मी. अशा प्रकारे जर बोलणारा स्वतःचा उल्लेख करत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुढे आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार पाहत आहोत. ते 3 प्रकार पडतात. पहिला आहे आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. कोणता आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यांच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे मित्रांनो, ज्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं आहे त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या समोरचा एखादी व्यक्ती उभा असेल तर आपण त्याला काय म्हणणार? तू उद्या येऊ नको, तू घरी जा. तर आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो ना, तर याला आपण
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. काय म्हणतो? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण राम आणि हे श्याम दोन मित्र आहेत. हे दोघे जण सोबतच आहेत. तर राम श्यामला काय म्हणाला? तू माझ्याशी बोलू नकोस, तुम्ही माझ्या घरी येऊ नका. तर या प्रकारे तर ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तर सर्वनाम कोणते कोणते आहेत? तू, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी. पुढचा आहे पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. कोणाला म्हणतात? ज्यांच्याविषयी बोलायचे आहे. आता उदाहरणार्थ राम आणि श्याम हे इथे दोघे उभे आहेत, तर ते कुणाला विषयी बोलत आहेत? हा तिसरा व्यक्ती आहे. तर राम श्यामला काय म्हणेल? तो खूप नालायक मुलगा आहे. म्हणजे कुणाल, तिथे कुणाला असेल सोबत नाही ना, तर तो काय राम काय श्यामला म्हणतो की तो नालायक मुलगा आहे. तर या प्रकारे ज्यांच्याविषयी बोलायचे त्यांचा उल्लेख करताना ही सर्वनामे वापरली जातात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तर ते सर्वनामे कोणते कोणते आहेत? तो, ती, ते, त्या इत्यादी ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. पुढचा आपला प्रकार आहे सर्वनामाचा दर्शक सर्वनाम. तर मित्रांनो, आता आपण पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. तर आता सर्वनामाचा दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. पहिला प्रकार कोणता पाहिला आपण? पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यामध्ये त्या पुरुषवाचकचे 3 प्रकार पडतात, ते अगदी आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. आता दुसरा प्रकार आहे आपला दर्शक सर्वनाम. तर दर्शक सर्वनामाचा उपयोग कधी केला जातो? तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तर मित्रांनो, दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. दर्शक सर्वनामे कोणते कोणते आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते ही दर्शक सर्वनामे आहेत. उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊ. हा माझा वर्गबंधू आहे. हा माझा वर्गबंधू आहे. हा माझा वर्गबंधू आहे. तर वर्गबंधू विषयी हा या सर्वनामाने वर्गबंधू हा दर्शवलेला आहे. हा माझा वर्गबंधू आहे. तर हा या सर्वनामाने वर्गबंधू तो माझा आहे हे दर्शवलेलं आहे. तसेच ही मुलगी चालाक आहे. ही मुलगी चालाक आहे. तर चालाक आहे हे ही या सर्वनामाने दर्शवलेलं आहे. ही मुलगी चालाक आहे. ती मुलगी कशी आहे हे कोणत्या सर्वनामाने दर्शवले? तर ही. तर ही या सर्वनामाने दाखवलेलं आहे. तर यावरून काय समजते की मित्रांनो, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनामांचा उपयोग होतो त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तसेच पुढचा प्रकार आहे सर्वनामाचा प्रकार तिसरा, संबंधी सर्वनाम. कोणता आहे? संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. संबंधी सर्वनाम कशाला म्हणतात? तर वाक्यात जी पुढे दर्शक सर्वनाम येतात त्यांच्याशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आपण एक उदाहरण घेऊ, त्या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. उदाहरणार्थ, जो अभ्यास करेल तो यशस्वी होतो. जो अभ्यास
करतो तो यशस्वी होतो. तर तो हे दर्शक सर्वनाम आहे आणि जो हे संबंधी सर्वनाम आहे. तर व्याख्या काय सांगते? व्याख्या आपल्याला काय सांगते की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाची, तर पुढे हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे. जो या सर्वनामाने तो या सर्वनामाशी संबंध दाखवलेला आहे यास संबंधित सर्वनाम असे म्हणतात. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. तर दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात. तर जो या सर्वनामाने तो या सर्वनामाशी संबंध दाखवलेला आहे, तर हे संबंधित सर्वनामाचं वाक्य आहे. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण मित्रांनो. ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. तर मित्रांनो, ज्याने या सर्वनामाने तो या सर्वनामाशी संबंध दाखवलेला आहे किंवा पुढे वाक्यात जर दर्शक सर्वनाम आले तर ते संबंधित सर्वनामाचे वाक्य आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. वाक्यामध्ये दोन सर्वनाम आलेले आहेत, ज्याने आणि तो. तर ज्याने या सर्वनामाचा तो या सर्वनामाशी संबंध आहे, त्यामुळे हे संबंधित सर्वनामाचे वाक्य आहे. आपल्याला व्याख्यात सांगते की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात. तर आपण उदाहरण काय घेतलं, ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. तर ज्याने या सर्वनामाचा तो या सर्वनामाशी संबंध आहे. तर संबंधित सर्वनामे कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ जो, जी, जे, ज्या, ज्याने ही संबंधित सर्वनामे आहेत. तसेच पुढचा प्रकार आहे सर्वनामाचा, चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणता आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. ते प्रश्नार्थक सर्वनाम कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. आपण एक उदाहरण घेऊ, त्या उदाहरणावर तुम्हाला समजून जाईल की प्रश्नार्थक सर्वनाम काय आहे. उद्या कोण येणार आहे? उद्या कोण येणार आहे? प्रश्नचिन्ह. उद्या कोण येणार आहे? तर कोणता प्रश्न विचारलेला आहे? तर कोण येणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. सर्वनाम कोणता आलेला आहे? कोण. आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं. तर याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणतात? प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. ते ओळखायचं कसं? तर प्रश्नार्थक सर्वनामाच्या वाक्याच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह असतं, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. तसेच वाक्यामध्ये कोण, काय, कोणास, कोणाला इत्यादी सर्वनामे देखील येतात. परंतु लगेच ओळखायचं म्हटलं तर कसं ओळखायचं की वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. पुढचे उदाहरण घेऊ आपण. येतं का आपण शिकारीला? येता का आपण शिकारीला? तर का या सर्वनामाने प्रश्न विचारलेला आहे. का, येता का आपण शिकारीला. आणि शेवटी मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे, याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य आहे. तसेच वाक्यामध्ये कोण, काय, का, कोणास, कोणी, कोण, काय, का, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी सर्वनामे आले तर हे प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य आहे. तसेच वाक्याच्या शेवटी
प्रश्नचिन्ह देखील येते, याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. पुढचा आहे आपला सर्वनामाचा प्रकार 5वा, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. कोणता आहे? सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. ते कसं ओळखायचं? तर कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. तर कोण, काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आले आहेत किंवा ते निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही, तेव्हा त्याला सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. तर मित्रांनो, कोण, काय ही सर्वनामे निश्चितपणे कोणाबद्दल आले आहेत ते सांगता येत नाही, त्याला सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आपण एक उदाहरण घेऊ, त्या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. उदाहरण आहे, कोणी यावे कोणी जावे. कोणी यावे कोणी जावे. तर तुम्ही मित्रांनो म्हणताल की या ठिकाणी कोण, काय, कोणी आलेलं आहे, तर हे प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य नाही, कारण का शेवटी क्वेश्चन मार्क नाही, त्यामुळे प्रश्नार्थ सर्वनामाचं वाक्य नाही. तर कोणी यावे कोणी जावे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही की कोणाला याला सांगितलेलं आहे आणि कोणाला नको याला सांगितलेलं आहे. तर हे अनिश्चित सर्वनामाचं किंवा सामान्य सर्वनामाचं वाक्य आहे. एक उदाहरण घेऊ मित्रांनो आपण. गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहित नसते. गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहित नसते. हे असं आपण उदाहरण घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे की गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहित नसते. तर काय हे कोणाबद्दल आले किंवा कशामुळे आले आपल्याला समजत नाही, आपण कन्फ्यूज होतो. तर यालाच सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आतापर्यंत आपण सर्वनामाचे 5 प्रकार पाहिलेले आहे. आणखी काय आपल्याला उदाहरण दिलेले आहेत की कोणी कोणास हसू नये. कोणी कोणास हसू नये. तर यामुळे आपल्याला असं निश्चितच सांगितलेलं नाही की कोणी कोणाला हसायचं नाही. तर हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. तसेच तुम्ही असं म्हणू शकता की बाबा हे प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य देखील असू शकतं. तर नाही, कारण का या ठिकाणी शेवटी प्रश्नचिन्ह नाही. सामान्य सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम याचा फरक आपण पुढील भागामध्ये समजून घेणार आहोत. त्या तुम्हाला डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत. त्या पेटीत काय आहे? कोणालाच काय माहित नाही काय आहे. काय हे कशाविषयी आले, त्या पेटीत काय आहे ते कोणालाच माहित नाही. तर हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. तर या ठिकाणी जर प्रश्नचिन्ह असतं तर आपण हे प्रश्नार्थक सर्वनाम असे आपण म्हटलं असतं. पुढे आहे मित्रांनो 6वा प्रकार, आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतःचा असा होतो, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतःचा असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच स्वतःवाचक सर्वनाम असे देखील म्हणतात. तर मित्रांनो, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. खाली काय उदाहरण दिलेले आहेत, त्या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले. तर मित्रांनो, आत्मवाचक सर्वनाम हे दुसऱ्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते. दुसऱ्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते. ते कधीही नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय येत नाही. तरी बघू शकता तुम्ही, मी अगोदर सर्वनाम आलेला आहे आणि नंतर स्वतः त्याला पाहिले. स्वतः देखील सर्वनामच आहे, हे सर्वनाम आलेलं आहे.
तर मी स्वतः त्याला पाहिले हे आत्मवाचक सर्वनाम आहे किंवा ते वाक्य आहे आत्मवाचक सर्वनामाचं. तू स्वतः मोटार हाकशील का? हे बघू शकता मित्रांनो, अगोदर तू हे सर्वनाम आलेलं आहे, नंतर स्वतः हे सर्वनाम आलेलं आहे. तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की आत्मवाचक सर्वनाम हे नामाचे किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते, ते स्पेशल असे येत नाही. आता आपण फरक पुढील भागामध्ये पाहणार आहोत. पुरुषवाचक सर्वनामामध्ये देखील आपण येतं आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये देखील आपण येतं. तर आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम मधील आपण याचा फरक आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. पुढचं उदाहरण आहे, तो आपण होऊन माझ्याकडे आला. तो आपण होऊन माझ्याकडे आला. तर आपण हे सर्वनाम आहे आणि तो देखील सर्वनाम आहे. या ठिकाणी तो जर नसतं, तो आपण होऊन माझ्याकडे आला, तर हे पुरुषवाचक सर्वनाम असतं. कोणतं असतं? पुरुषवाचक सर्वनाम. याच्यात देखील मित्रांनो आपण पुढील भागामध्ये अगदी डिटेलमध्ये फरक समजून घेणार आहोत की आत्मवाचक सर्वनामामधील आपण आणि पुरुषवाचक सर्वनामामधील आपण हे काय असतं, यातील फरक आपण पुढील भागामध्ये अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तो देखील मित्रांनो भाग तुम्ही अवश्य पहा. तर मित्रांनो, आता आपण काय पाहत आहोत की तो हे जर सर्वनाम नसतं आणि वाक्य असं असतं की आपण होऊन माझ्याकडे आला, तर हे पुरुषवाचक सर्वनामाचं वाक्य असतं. परंतु इथं वाक्य काय आलेलं आहे की तो आपण होऊन माझ्याकडे आला. तर आत्मवाचक सर्वनामाचा नेम काय सांगतो की आत्मवाचक सर्वनाम हे नेहमी नामाचे किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते. तर आपण हे तो या सर्वनामाच्या सोबतीने आलेला आहे, म्हणून हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढचं वाक्य आहे, तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही स्वतःला काय समजता? तर स्वतः हे तुम्ही या सर्वनामाच्या सोबतीने आलेला आहे, म्हणून हे आत्मवाचक सर्वनाम आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सर्वनामाचे एकूण प्रकार 6 आहेत, हे अगदी आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग आपला भाग 5वा तो आपला सर्वनामावरती असणार आहे, परंतु तो आत्मवाचक सर्वनामामधील आपण आणि पुरुषवाचक मधील आपण याच्यामधील आपण फरक पुढील भागामध्ये समजून घेणार आहोत. तसेच प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम याचा देखील आपण पुढील भागामध्ये अगदी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. कारण का प्रश्नार्थक मध्ये देखील कोण काय कोणाला हे सर्वनाम येतात आणि सामान्य सर्वनामामध्ये देखील कोण काही सर्वनामे येतात. तर तुम्हाला हे कन्फ्यूज करू शकतं, तर हा फरक आपण पुढील भागामध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही तो भाग नक्की पहा. तर मित्रांनो, भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.